नमस्कार मंडळी, काय मजेत ना? ज्यांच्या चेहऱ्यावर आता अशी उदासी आलेली आहे, ते कदाचित त्यांच्यापैकी अशी काही लोकं असतील, ज्यांनी सोनं आणि चांदीचं जेव्हा असं एक जबरदस्त तेजी चालू होती आणि सोनं आणि चांदीचे जे हायेस्ट भाव जे काय गाठले होते, तेव्हा जर कोणी इन्व्हेस्ट केलं असेल, तर त्यांच्या चेहऱ्यावर आता अजिबातच हास्य नाहीये. इनफॅक्ट जर तुम्ही चांदीचा चार्ट बघितला, तर अरे, 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 अरे! ऑल टाईम हायपासून तुम्ही बघितलं तर जवळ-जवळ 50% जास्ती करेक्ट झाली आहे चांदी आणि सोन्यामध्येही भरपूर करेक्शन आलेलं आहे. तर एवढं सगळं करेक्शन आलेलं असताना बऱ्याच लोकांच्या मनात 2-3 प्रश्न पडतात. सगळ्यात पहिला म्हणजे एवढं ऑलरेडी सोनं आणि चांदी पडले, तर इज द वर्स्ट ओव्हर? म्हणजे अजून आता पडण्याची शक्यता कमी आहे का? ओके. दुसरी गोष्ट, आपण काही हिस्टॉरिकल परफॉर्मन्स अॅनलाईज करून आपल्याला काही निकष काढता येतील का? हिस्टॉरिकल परफॉर्मन्स म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये, गेल्या 10 वर्षांमध्ये सोनं आणि चांदीचं काय परफॉर्मन्स होता? हे बघून आपण काही निकष बांधू शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काय आहे ते आहे. इथून पुढे काय? सोनं आणि चांदी यांची काय टार्गेट्स असू शकतात? असे सर्व महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. तो शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. ट्रेडिंगमध्ये फक्त एका ट्रेडमध्ये तुम्ही बरोबर होता की चुकीचे होता, हे फार महत्त्वाचं नसतंच. खरा मुद्दा हा आहे की बरोबर असताना तुम्ही किती कमावलं आणि चुकलेलं असताना तुम्ही किती गमावलं. आता हा समतोल साधता येतो ज्ञानातून, शिस्तीतून आणि मार्केटची नस ओळखण्यातून. हेच आम्ही शिकवतो आमच्या स्टॉक मार्केटच्या कोर्सेसमध्ये. आम्ही नफा होईल ह्याची हमी देत नाही हां, पण आम्ही सोपं आणि प्रॅक्टिकल शिक्षण देतो, ज्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये तुमचा पहिला ट्रेड आत्मविश्वासाने घेऊ शकता. तुमच्या स्टॉक मार्केटचा प्रवास सुरू करण्यासाठी हा कुपन कोड वापरा आणि हो, ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे, सो लवकरच एनरोल करा. आता आपण जरा टेक्निकल एनालिसिस करून बघूयात, की इज द वर्स्ट ओव्हर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल का? म्हणजे ऑलरेडी एवढं सिल्व्हर जर पडलेलं आहे, एवढी चांदी ऑलरेडी पडली, तर आता इथे कुठेतरी सपोर्ट लेव्हल दिसतीये का? आणि त्याच्यासाठी आपण ट्रेडिंग व्ह्यूवर जातोय. तुम्ही बघितलं तर हा अरे, अरे! हा ऑल टाईम हाय बघा आणि इथपासनं बाय द वे हे सिल्व्हरचं जे मी तुम्हाला भाव दाखवते, हा डॉलर पर औन्सचा आहे. ओके. सो तुम्हाला हा भाव जर मी तुम्हाला दाखवला, तर 58 तर $58 पर औन्स आहे हे. हे इंडियन रुपीजमध्ये नाहीये. आणि तुम्ही जर बघितलं तर इकडनं टॉपवरनं खालती म्हणजे हा आपण टिपिकल म्हणतो हाय, लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो हाच पॅटर्न चालू आहे. थोडक्यात डाउन ट्रेंड चालू आहे. पण मग कुठेतरी सपोर्ट असू शकेल का? तर सपोर्ट व्हिज्युअली बघण्यासाठी आपण जरा मल्टी टाईम फ्रेम एनालिसिस करूया. ही डेली टाईम फ्रेम आहे. थोडंसं वीकली टाईम फ्रेममध्ये येऊयात आणि वीकली टाईम फ्रेममध्ये जर आपण आलो, तर आपल्याला काय दिसतंय बघा. ही जी काही चांदीची एक वन साइडेड रॅली झाली होती, त्याच्यानंतर इथपर्यंत आलं आणि मग चांदी परत थोडीशी करेक्ट झाली होती. सो इकडनं जर मी एक ऑल्ट जे केलं, तर तुम्हाला इथं दिसतंय काय बघा. आता परत आपण एक काम करू. परत डेलीवरती येऊयात, म्हणजे तुम्हाला कळेल अजून छान आहे बघा. इथे एक सुंदर असं एक काइंड ऑफ अ कप एंड हँडल किंवा जर तुम्ही माझा प्राइस एक्शन एनालिसिसचा कोर्स केला असेल, तर हा 2T कॉन्ट्रॅक्शन आहे हे. ओके, व्ही-सी-पी व्हॉलॅटिलिटी कॉन्ट्रॅक्शनमधलं 2T कॉन्ट्रॅक्शन आहे आणि इकडनं तुम्हाला दिसेल तर मस्त वरती गेली होती चांदी आणि मग परत आत्ता जर तुम्ही बघितलं तर याच लेव्हलला एक इंट्राडे एक टच करून परत चांदी थोडीशी वरती जाते. सो चांदी ऑलरेडी एका सुंदर सपोर्ट लेव्हलला आहे का? तर नक्कीच आहे. या लेव्हलपासनं जर उलटं जर चांदीने फिरायचं असेल, तर मग इथनं खालती सपोर्ट किती लेव्हलवरती आहे? तर इकडनं साधारण जेमतेम 6 ते 7% ची ही सपोर्ट लेव्हल आहे. अगदीच वाटलं तर ह्याचा जो बेस असतो, ही पण एक कुठेतरी एक सपोर्ट लेव्हल सॉरी ही पण एक कुठेतरी सपोर्ट लेव्हल आपण म्हणू शकतो आणि अगदीच झालं तर ही सपोर्ट लेव्हल म्हणू शकतो. सो एवढ्या जरी मला मल्टिपल सपोर्ट लेव्हल्स बांधायच्या झाल्या, तरी मी म्हटलं तसं आयडियली एक 5-6% हे खूपच जास्ती होईल. मला याचं काही एक आत्ता करंट सिच्युएशनवरनं वाटत तरी नाही, की अननेसेसरीली 20% करेक्शन होईल. सो लोअर साइड मला चांदीमध्ये साधारण एक 6 ते 7% एक उत्तम सपोर्ट आहे असं वाटतंय. ओके. अजून एक चांदीत काय गंमत आहे मी तुम्हाला सांगते. चांदीमध्ये एक डाउनवर्ड स्लोपिंग ट्रेंड लाईन आपल्याला खूप क्लिअरली बघायला मिळते. थोडंसं झूम इन करून दाखवते. ऑल्ट टी करते आणि जर तुम्ही इकडनं बघितलं, तर तुम्हाला दिसेल मी आता एक हाईज इकडे जॉइन करते आणि हा कुठेतरी एक इनिशियल एक ब्रेकआउट दिसतोय बघा. हाय, लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो. पण ही जी डाउनवर्ड स्लोपिंग ट्रेंड लाईन आहे, ही ब्रेकआउट आज झालेली आहे. ओके, आज मंगळवार आहे. 21 तारीख आहे. उद्या हा व्हिडिओ रिलीज होईल. तर तुम्हाला दिसेल की एक अर्ली साइन आहे, की चांदीमध्ये
रिव्हर्सल होण्याची शक्यता तरी वाटते. जर मी सोन्याचा चार्ट जर बघितला, परत आपण इथं डॉलर पर औन्सचाच चार्ट बघणार आहोत. तर इथे तुम्हाला सोन्याच्या बाबतीत थोडासा वेळ वाचावा म्हणून मी ऑलरेडी इथं काही लाईन्स ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत. तर हे बघा, हा एक इंट्रा वीक लो होता, हा ऑलरेडी तोडलेला आहे आणि ही जी एक सपोर्ट, आता ही तुम्हाला वाटेल ही सपोर्ट लेव्हल आलीच कुठनं, तर तुम्हाला थोडंसं डेली चार्टवरती दाखवते मी, तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, इकडनं एक ब्रेकआउट आलं होतं, इथे एक हलका सपोर्ट घेतला होता, इकडनं वरती गेलं होतं सोनं. सो जर इकडनं ही लोअर लेव्हल टेस्ट व्हायची असेल, तर करंट लेव्हलपासनं परत साधारण सोन्यासाठी एक 3.5%. सो टेक्निकल एनालिसिस प्रमाणे सोन्याला साधारण 3.5%, चांदी म्हणलं तरी अगदी 7-7.5% आसपास एवढी लोअर साइड रिस्क वाटते. अपसाइड तर बऱ्यापैकीच असू शकते. का मी असं म्हणते? याच्यासाठी आपल्याला पास्ट डेटा चेक करायला पाहिजे. तो बघून घेणार आहोत पुढच्या भागात. आता करतोय गोल्ड आणि सिल्व्हरचा ऐतिहासिक अभ्यास. ऐतिहासिक का? कारण गेल्या 5 वर्षांमध्ये आपण गोल्ड आणि सिल्व्हर दोघांचे प्राइसेस काय होते याचा अभ्यास करणार आहे आणि त्याच्यातही मी Q3 आणि Q4 वर फोकस करणार आहे. आता तुम्ही म्हणाल असं का? आत्ता काय चालू आहे? Q2 चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे Q1 म्हणजे काय? एप्रिल ते जून. Q2 म्हणजे काय? जुलै ते सप्टेंबर. बरोबर? आता जर एखाद्या व्यक्तीने जुलै ते सप्टेंबर या दरम्यान जर हळू छोट्या-छोट्या क्वांटिटीमध्ये गोल्ड, सिल्व्हर असं जर बाय करायला सुरुवात केली. आता बाय करायला म्हणजे काय? आयदर फिजिकली बाय करायला सुरुवात केली किंवा गोल्ड ई-टी-एफ, सिल्व्हर ई-टी-एफ ज्याला आपण गोल्ड बीज, सिल्व्हर बीज पण म्हणतो किंवा त्याच्याशी रिलेटेड म्युच्युअल फंडमध्ये लेटेस्ट आहे कोणी बाय केलं. तर आपल्याला माहिती पाहिजे तर Q3 मध्ये म्हणा किंवा Q4 मध्ये म्हणा, साधारण काय परफॉर्मन्स होता गोल्ड आणि सिल्व्हरचा? बघून तुम्हाला असं वाटणार आहे. काय? बघा. आता जर तुम्ही गोल्डचं बघितलं तर हिरवं म्हणजे अर्थातच पॉझिटिव्ह परफॉर्मन्स राहिलेला आहे. तर Q3 म्हणजे काय? ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये 2025-26 मध्ये 15% रिटर्न, 24-25 मध्ये 1.5% पेक्षा जास्त रिटर्न, 23-24 मधला Q3 10% रिटर्न, 22-23 मधला Q3 9.3% रिटर्न आणि 21-22 मधला Q3 पण 3.42% रिटर्न. आता म्हणजे कमीत कमी रिटर्न सुद्धा 1.6% आहे. हायेस्ट तर हा तर म्हणजे जरा अतिच जास्ती आहे. हे सोडून द्या. बट थोडक्यात काय लक्षात येते आपल्याला Q3 मध्ये थोडक्यात एखाद्या व्यक्तीने जर 1 ऑक्टोबरला जर सोनं घेतलं असतं, तर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये एवढ्या-एवढ्या टक्क्यांनी त्या वर्षात गोल्ड वाढलेलं आहे. आता Q4 मध्ये काय झालेलं आहे? Q4 म्हणजे काय? जानेवारी ते मार्च. एखाद्या व्यक्तीने जर जानेवारीमध्ये जर गोल्ड घेतलं असतं आणि मार्चला विकलं असतं, तर किती टक्के प्रॉफिट झाला असता? तर तुम्हाला इथे दिसतंय 11.6, 17.3, 7, 8, 9. हां, म्हणजे Q4 मध्ये तर गोल्डने अजून चांगलं परफॉर्म केलेलं आहे. सो थोडक्यात काय Q3 म्हणा, Q4 म्हणा, गेल्या 5 वर्षांचा जर डेटा चेक केला, तर सोन्याने पॉझिटिव्ह रिटर्न्सच दिलेले आहेत. जर मी चांदीचं बघितलं गेल्या 5 वर्षांचा डेटा, तर Q3 मध्ये फक्त एकदा 24-25 मध्ये 4% चांदी पडली होती. ओके. बट अदरवाईज तुम्ही म्हणजे हा तर एक वेड्यासारखाच होता. 64% म्हणजे तेव्हाच ते सगळं वेड्यासारखी चांदी वाढायला लागली होती. पण हा 4% निगेटिव्ह तुम्ही सोडला तरी 60%, 21%, 5%. अच्छा, Q4 मध्ये पण जर तुम्ही बघितलं 2%, 14%, 1%, 3.9 आणि 6.5. अच्छा, हे अॅन्युअलाइज्ड रिटर्न्स नाहीयेत. हे त्या क्वार्टरचे रिटर्न्स आहेत. सो जर तुम्ही बघितलं तर सोनं तर Q3, Q4 ऑल पॉझिटिव्ह आहे. चांदीमध्ये पण Q3 एकदा निगेटिव्ह होतं, अदरवाईज पॉझिटिव्ह आणि Q4 पण अदरवाईज ऑल पॉझिटिव्ह हे गेल्या 5 वर्षात. आता जर तुम्ही इथे बघितलं तर इथे तुम्हाला हे 1, 2, 3, 4, 5 त्याच्याही अलीकडची 5 वर्ष आहेत. पण इथं जर तुम्ही बघितलं तर हे 20-21 ला ऑरेंज का केलेलं आहे? तर कोव्हिडचं वर्ष होतं. त्याच्यामुळे अर्थातच तेव्हा काही ना काहीतरी उलटं-पुलटं होणारच होतं. तर आता Q3 जर तुम्ही बघितलं तर Q3, Q4 दोन्ही निगेटिव्ह होते. चांदीच्या बाबतीत मात्र Q3 कोव्हिडमध्येही पॉझिटिव्ह होता, मात्र इकडे निगेटिव्ह होता. आणि जर तुम्ही शेवटची 4 वर्ष बघितली तर सोन्यामध्ये तरीही सुद्धा 2 पॉझिटिव्ह, 2 निगेटिव्ह आहेत Q3 आणि Q4 तर ऑल पॉझिटिव्ह आणि जर तुम्ही चांदी बघितली तर इथं 2 पॉझिटिव्ह, 2 निगेटिव्ह आणि सोन्यामध्ये मात्र एकच पॉझिटिव्ह. आता गेल्या 10 वर्षांचा जर मी डेटा बघितला, महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या 10 वर्षांचा जर मी डेटा बघितला, तर सोन्यामध्ये Q3 मध्ये 3 वेळेला क्वार्टर्स निगेटिव्ह होते, पण 7 क्वार्टर्स पॉझिटिव्ह होते आणि Q4 मध्ये Q4 मध्ये तर एकच निगेटिव्ह, 9 पॉझिटिव्ह. हा एक निगेटिव्ह जो होता, हा सुद्धा कोव्हिडचा होता. ओके. सो सोन्याने Q4 मध्ये तर कमालच केलेली आहे आणि तुम्ही एक एव्हरेज रिटर्न जरी बघितलं, तरी एव्हरेज रिटर्न फक्त Q4 मध्ये सोन्यामध्ये 10 वर्षांचा जवळ-जवळ 60% आणि सोन्यामध्ये गेल्या 5 वर्षांचा Q4चा एव्हरेज रिटर्न जवळ-जवळ 11% एवढा आहे.
ओके. ही जॅन टू मार्चची मूव्हमेंट झाली. आता जर मी चांदीचं बघितलं तर हे तुम्ही चांदीचं परत ऑफकोर्स चेक करूच शकाल. बट मेन परत तेच निगेटिव्ह जर तुम्ही बघितलं तर Q3 मध्ये 3 वेळेला निगेटिव्ह, 7 वेळेला पॉझिटिव्ह आणि Q4 मध्ये 4 वेळेला निगेटिव्ह, 6 वेळेला पॉझिटिव्ह. बट चांदीने Q3 मध्ये जास्ती बेटर परफॉर्म केलंय. Q3 मध्ये 10 वर्षांचा ॲव्हरेज 10% आहे. 5 वर्षांचा ॲव्हरेज जवळ-जवळ 19% आहे. सो काय कन्क्लूड केलं आपण? चांदी म्हणा, सोनं म्हणा, चांदीने Q3 मध्ये जास्ती बेटर परफॉर्मन्स दिलाय. सोन्याने Q4 मध्ये बेटर परफॉर्मन्स दिलेला आहे आणि आपण या कन्क्लुजनमध्ये पोहोचण्यासाठी आपण 1-2 वर्षांचा डेटा नाही, तर 5 वर्षांच्या आणि 10 वर्षांच्या डेटाचं एनालिसिस केले. आता आय एम शुअर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की का बरं Q3 आणि Q4 मध्ये परफॉर्मन्स चांगला होता? हेच बघून घेणार आहोत पुढच्या भागात. आता वळालेलो आहे शेवटच्या भागाकडे, की नक्की ही जी डिमांड Q3 आणि Q4 मध्ये वाढते ती कशामुळे? माझ्या मते बऱ्याच जणांना अंदाज आलाच असेल. आपल्या इथे सगळे जे फेस्टिव्हल सुरू होतात, जे उत्सव सुरू होतात, ते सेकंड हाल्फ ऑफ द इयरमध्येच होतात बऱ्याच वेळेला. म्हणजे तुम्ही विचार करा ना, सुरुवातच होते गणपती, मग नवरात्री, मग दसरा, मग दिवाळी आणि लग्न तर म्हणजे तेव्हा मॅक्सिमम मुहूर्त तेव्हाच असतात. सो अशा वेळेला भारतातनंच जर एवढी डिमांड आली, आपली पॉप्युलेशन हायेस्ट आहे. सो भारतातनंच जर एवढी डिमांड यायला लागली, तर ऑटोमॅटिकली ग्लोबल प्राइसेस सुद्धा त्याने इम्पॅक्ट होतात. पण फक्त भारतातच Q3 आणि Q4 मध्ये असं काही चांगल्या गोष्टी असतात का? तर नाही. मी थोडंसं कारण भारत आणि चीन हे 2 देशमध्ये मॅक्सिमम पॉप्युलेशन, मॅक्सिमम डिमांड असणार आहे. तर चायनामध्ये सुद्धा मिड ऑटम फेस्टिव्हल म्हणून त्यांचा असतो. त्यांचे न्यू इयर सेलिब्रेशन्स पण त्याच्यासाठी सुद्धा एक ओव्हरऑल डिमांड येते प्रेशस मेटल्ससाठी. नॅशनल डे हॉलिडेज पण असतात त्यांचे. सो भारत म्हणा, चायना म्हणा, मजबूत डिमांड सुरू होते आणि वेस्टर्न वर्ल्ड पण मागे नाही राहणार आहे. ख्रिसमस म्हणा, थँक्सगिव्हिंग म्हणा, त्यांचे जे काय न्यू इयरची हॉलिडे शॉपिंग असेल, या सगळ्यामुळे टिपिकली सेकंड हाल्फ ऑफ द इयरमध्ये डिमांड वाढायला सुरुवात होते आणि म्हणूनच Q3, Q4 मध्ये जरा मज्जा दिसते आपल्याला गोल्ड आणि सिल्व्हर प्राइसेसमध्ये. हे जो आपण आत्तापर्यंत अभ्यास केला ना, हा आपण स्वतःने केलेला अभ्यास होता. पण जे रिसर्च एनालिस्ट आहेत, त्यांचं काय मत आहे थोडंसं आपण बघून घेऊयात. मी तुम्हाला 2 वेगळ्या-वेगळ्या साइट्सवरनं एनालिस्ट काय म्हणतायत ते दाखवणार आहे. एक आहे LBMA. तर LBMA जर तुम्ही बघितलं ना, तर हे लोकं जे तुम्हाला इथे त्यांनी एनालिस्टची नावं पण दिलेली आहेत. तुम्हाला इथे दिसेल जवळ-जवळ 28 एक एनालिस्ट आहेत. त्यांनी गोल्ड आणि सिल्व्हर त्यांचे टार्गेट्स दिलेले आहेत या इयर एंडसाठीचे. आता तुम्ही जर बघितलं ना, तर इथं तुम्ही बघितलं, तर मी कुठल्याही एका एनालिस्टच्या एका रीडिंगवर जर आलंय, तर तुम्हाला इथे एक राइट साइडला बॉक्स दिसतोय. माझी टीम हायलाइट करेलच त्या बॉक्सला. तर तिथे तुम्हाला एव्हरेज पण दिसेल बघा. एव्हरेज तुम्हाला दिसतंय 4,250 ठीक आहे. तसंच अजून एक उदाहरण घेते. इथे तुम्हाला दिसेल रेनिशा म्हणून जी एनालिस्ट आहे. एव्हरेज किती आहे? 4,600 असंच एक हायेस्ट एकदम शेवटचं आपण बघूयात. जुलिया म्हणून जे आहेत त्यांचं तर एव्हरेज 6,050 आहे. ओके. या सर्वांचं जर आपण एक एव्हरेज काढलं, तर या सर्वांचं एव्हरेज साधारण येते $4,700 ओके. आत्ता किती चालू आहे? आत्ता चालू आहे 4,071 तर त्यांच्या मते डिसेंबर 31 पर्यंत 4,000 पासनं $4,700 पर्यंत जायला हरकत नाही आणि जर आपण हे पर्सेंटेज वाईज रिटर्न जर बघितला, तर हो, 4,700 म्हटलं तर जवळ-जवळ 15% एवढा रिटर्न त्यांच्या मते आहे. आपल्याप्रमाणे साधारण 8% फक्त Q3 साठी. ओके. सो आपल्याप्रमाणे 8% त्यांच्याप्रमाणे 15% आणि अर्थातच आपण एक जे-पी मॉर्गनचं सुद्धा एक अभ्यास आम्ही बघितला गोल्डसाठी. त्यांच्या मते तर Q4 26 त्यांचं Q4 म्हणजे कॅलेंडर इयरचं येतं. ओके. सो Q4 त्यांच्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर असेल. तर त्यांच्या मते आपण गोल्डचं चेक करूयात. त्यांच्या मते गोल्डसाठी Q4 ओहो! 6,000 बापरे! हे तर जरा जास्तीच आहे. हे लोकं जे-पी मॉर्गन हे LBMA वाले 4,700 म्हणत होते. हे तर 6,000 म्हणतायत. ते पर्सेंटेज वगैरे तुम्हीच बघून घ्या. खूपच जास्त येईल कारण हे. पण सिल्व्हरसाठी काय? सिल्व्हरसाठी आपण परत मागे येऊयात आणि हा टॅब आपण फक्त चेंज करूयात. सिल्व्हरसाठी सेम एवढ्या 29 जणांचे परत आपल्याला दिसतील एव्हरेज किती आहे, काय आहे? या सर्वांचं जर मी एव्हरेज काढलं, तर एव्हरेज साधारण येते $75 एवढं. ओके. आत्ता किती चालू आहे? सिल्व्हर चालू आहे साधारण 59 आणि इथपासनं जर मी $75 पर्यंत जायचं म्हणलं, तर साधारणपणे येतंय 28% रिटर्न. आणि जर मी जे-पी मॉर्गनचं सिल्व्हरचं टार्गेट बघितलं, तर त्यांचं Q4चं त्यांचं तर 85 एवढं आहे. ते परत खूपच जास्ती वाटतंय मला. बट ऑल इन ऑल आता आपण Q3, Q4 मध्ये का जास्ती परफॉर्मन्स चांगला असतो? परत मी म्हटलं आपलं Q3, Q4 वेगळं येणार. आपलं Q3 म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर आणि वेस्टर्नसाठी ते कॅलेंडर इयर वापरतात म्हणून त्यांचं ते असेल Q4 ओके. बट ओव्हरऑल
तुम्हाला दिसतंय की सगळ्यांचंच मत असं आहे की Q3, Q4 मध्ये आयडियली चांदी सोनं हिस्टॉरिकल पण वाढलेली आहे आणि आत्ताही वाढायला हरकत नाही. तुमचे काय प्लॅन्स आहेत? सोनं चांदी अजून घ्यायचं काही आहे डोक्यात नाहीये? कमेंट्समध्ये हो किंवा नाही एवढं नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनंही खूप नवीन काय-काय शिकायला मिळालं असेल. मिळालं असेल तर ते लाईक बटन हाणायला विसरायचं नाहीच आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेअर करायला पण परत लाजायचं नाहीये. का? कारण चॅनल माझं नाही, आपलं आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते. तेही माझ्या YouTube चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून rachanaranade.com आणि रचना रानडे